उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की बाजारात भरपूर अशा कैऱ्या येतात, पण तुम्ही त्या कैऱ्यांचं करतात काय? तर चला मग आज आपण या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 7 ते 8 दिवस टिकणारं व झटपट तयार होणार कैरीचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 7 ते 8 दिवस टिकणारं व झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे. आता आपण ज्या मशीनने वेफर्स बनवतो त्या मशीनने कैरीचे काप बनवून घेऊ. संपूर्ण कैरीचे काप करून झाल्यानंतर त्यातील 3 ते 4 काप एकमेकांवर ठेवून घ्यायचे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकूच्या मदतीने आता आपण ह्या कैरीला अशा प्रकारे उभ्या आकारात कट करून घ्यायची. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कैरी उभ्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. संपूर्ण कैरी उभ्या आकारामध्ये कट करून झाली आहे. आता आपण या कैरीमध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचसोबत चवीपुरते मीठ व त्याचसोबत 1 टेबलस्पून साखर. तुमची कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपले सर्व मसाले छान प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण आपल्या लोणच्याला फोडणी देऊन घेऊ. फोडणी देण्यासाठी इथे मी फोडणी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. आपले तेल छान प्रकारे कडकडीत असताना आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरे व 1 टीस्पून बडीशोप टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये 5 ते 6 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत. आता आपण बनवून घेतलेली ही कडकडीत फोडणी आपल्या लोणच्यावर टाकून घेणार आहोत. फोडणी लोणच्यावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्ही या लोणच्याला काचेच्या बरणीमध्ये भरून 7 ते 8 दिवस चांगल्या प्रकारे टिकवू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपले लोणचे बनवून तयार आहे. झटपट तयार होणारे व 7 ते 8 दिवस टिकणारे कैरीचे लोणचे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. तर या उन्हाळ्यात हे लोणच्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.